पेशंट म्हणजे हे याच्या खूप क्रिटिकल सिच्युएशनमध्ये त्यांना बाहेर हलवता येणार नाही, आता जे काही ते एकच करावं लागेल, आम्ही करतोय आमच्या पद्धतीने असे बोलले. आणि तसेच आतमध्ये परत येऊन बोलले की पेशंट इज नो बरोबर. डायरेक्ट मला हे सांगितलं त्यांनी. पहिलं बोललं 48 तास मी तुम्हाला हे करतो, आणि नंतर फक्त अर्ध्या तासाच्या आतमध्ये येऊन दुसरा डॉक्टर मला बोलला असं पेशंट इज नो बरोबर असं. त्यांनी हे आणून दिलं सगळं आतमध्ये हे करून. काय ते रेषा हे असतात ना, ECG. नाही, पण आई तुम्ही तिच्याबरोबर त्यांच्याबरोबर होता का कंटिन्युअसली? त्या पेशंट बरोबर तुम्ही होता, तुमच्या सुनेबरोबर होता? जेव्हा इंजेक्शन दिलं ना तेव्हा नव्हती मी का? बाहेर बसले. तुम्हाला काढायला लावलं बाहेर काढलं? काढलं नाही, एसी बाहेर. मध्ये साईन होत नाही ना माझी सून बोलून ती ऐक माझी एसी आणि ॲम्ब्युलन्स मध्ये जाताना तुम्ही होता? आम्ही दोघं होतो, मी पुढे बसलेलो आणि आई माझी पाठी आणि बसली. मागे त्या असं डॉक्टर होते. रिस्पॉन्स करत होत्या? करताना दिसत होत्या, पण आता काय फक्त ते ना ते हे फुगत होते, ते पाईप टाकले आतमध्ये आणि सलाईन वाशीला 10 मिनिटं 5 मिनिटं पोहोचण्याचं सलाईन लावलं. ऍम्ब्युलन्स मध्ये दादा म्हणतायत जाताना रिस्पॉन्स म्हणजे हालचाल होती का? नाही, काहीच नाही ना. दादा ती एकदा बेशुद्ध झाली दवाखान्यात, ती डबल तिने डोळेच नाही